राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अभंग म्हणा कोण येते घरा कोण येते घरा आमुच्या काशाला 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 कायजाचा त्याला नाही धंदा कायजाचा नाही धंदा कायजाचा त्याला नाही धंदा कायजाचा नाही धंदा देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे 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 कोवळ्या उत्तरे काय वेचे कोवळ्या उत्तरे काय वेचे कोवळ्या उत्तरे काय वेचे कोवळ्या उत्तरे काय वेचे देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे 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 माने पाचारिता नव्हे अराणूक आणि पाचारिता नाही आरणुक माने पाचारिता नव्हे अराणूक पाचारिता नाही आरणुक ऐसे येती लोक प्रीतीसाठी येती लोक प्रीतीसाठी ऐसे येती लोक प्रीतीसाठी येती लोक प्रीतीसाठी देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे कोवळ्या उत्तरे काय वेचे कोवळ्या उत्तरे काय वेचे कोवळ्या उत्तरे काय वेचे कोवळ्या उत्तरे काय वेचे देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी चुका म्हणे रांडे नावडे भूषण म्हणे राणे नावडे भूषण तुका म्हणे रांडे नावडे भूषण
ते श्वान लागे पाठी, लागे पाठी, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे. वळ्या उत्तरे काय वेचे, उत्तरे काय वेचे, वळ्या उत्तरे काय वेचे, उत्तरे काय वेचे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयी रे. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पूर्णबोध नावाच्या प्रकरणाचा विचार 2-3 दिवसामध्ये करावा असं ठरलेलं आहे. पूर्णबोध म्हणजे काय आहे याचा विचार जर आपण केला तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांच्या धर्मपत्नीला वैकुंठाला जाताना केलेला उपदेश, आपल्या बायकोला केलेला उपदेश, तुकाराम महाराजांनी त्यांच्या धर्मपत्नीला केलेल्या उपदेशाचं नाव आहे पूर्णबोध. आणि संतांच्या जीवनाचा विचार जर केला तर काहीतरी निमित्त, कोणतं तरी निमित्त साधून साधुपुरुष जगाला कल्याणाच्या गोष्टी सांगत असतात. हा विचार त्याच्यातून आपल्याला लक्षात घेण्यासारखा आहे. वैकुंठाला महाराज निघालेले, वैकुंठाला जात असताना आईसाहेबाला सुद्धा माझ्याबरोबर चल असं महाराजांनी सांगितलं, पण आईसाहेबांनी जायचं टाळलं. मी काही येणार नाही, माझ्या घरची कामं आहेत, घर कोण बघणार, माझ्या म्हशीचं कोण बघणार, अशा पद्धतीचा काहीतरी विचार सांगत आईसाहेबांनी वैकुंठाला जायचं टाळलं. आणि आईसाहेबांनी वैकुंठाला जायचं जेव्हा टाळलं तेव्हा महाराजांच्या अंतःकरणामध्ये असा विचार निर्माण झाला की बाबा काही झालं तरी ही माझी धर्मपत्नी आहे, हिच्याशी मी लग्न केलेलं आहे आणि हिच्याशी लग्न करत असताना ह्याला मी वचन दिलेलं आहे, धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी नातिचरामी नातिचरामी. धर्म अर्थ काम या 3 पुरुषार्थाच्या बाबतीमध्ये मी तुझं उल्लंघन करणार नाही. धर्म साधीन तर तुझ्यासोबत साधीन, अर्थ साधीन तर तुझ्यासोबत साधीन, वंशवृद्धी करण्याकरता कामपुरुषार्थ साधीन तर तुझ्यासोबत साधीन, असं वचन या बायकोला आपण दिलेलं असल्यामुळं धर्म अर्थ काम या 3 पुरुषार्थाच्या सोबतच साधू पुरुषाच्या अंतःकरणाला असणारा विचार म्हणजे मोक्षाचा आणि भक्तीचा विचार असतो. आणि तेही पुरुषार्थ या बायकोला आपण साधून दिले पाहिजेत असं महाराजांच्या अंतःकरणाला वाटणं साहजिक होतं. धर्म साधावा हे कोणत्याही पतीला वाटतं, अर्थ साधावा हे कोणत्याही पतीला वाटू शकतं, काम पुरुषार्थ साधावा हे कोणालाही वाटू शकतं, पण मोक्ष आणि भक्तीचा विचार सामान्य मनुष्याच्या अंतःकरणाला लगेच निर्माण होत नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाचं जीवन जर आपण पाहिलं तर जे मोक्ष आणि भक्ती याचा जिवंत आविष्कार आहेत, अशा महापुरुषांच्या जीवनामध्ये मोक्षाच्या शिवाय आणि भक्तीच्या शिवाय दुसरं काही नसणार. त्याच्यामुळे तुकाराम महाराज जगाला सांगतील तर धर्म सांगतील, अर्थ आणि काम सांगणार नाहीत, कारण अर्थकामाचा आड नाही चित्ता म्हणून ते शिकवतात. साधू कोणाला भेटतात, अकस्मातपणे साधूची भेट कोणाला होते याच्या संबंधानं तुकाराम महाराजांनी सांगितलं ना आपल्याला, अर्थकामाचा आड नाही चित्ता, मानामान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणून नेणता साधू भेट देते तया अवचितारे. अकस्मातपणे साधूची भेट व्हावी, दर्शन व्हावं, बहु अवघड असे संत भेटी. भेट व्हायला अवघड आहे, पण ते अवघड असलेली साधू पुरुषाची भेट कोणाला प्राप्त होते आणि कधी प्राप्त होते याचा विचार सांगत असताना महाराजांनी सांगितलं, अर्थ आणि काम या 2 पुरुषार्थाच्या संबंधानं अंतःकरणातून अभिलाषा सोडून दिली पाहिजे. अर्थकामाचा आड नाही चित्ता, मला पैसा मिळाला पाहिजे नकोय, माझा काम साधला पाहिजे, माझी वंशवृद्धी झाली पाहिजे नकोय. अर्थ आणि काम या 2 पुरुषार्थाच्या संबंधानं ज्याच्या अंतःकरणाला अभिलाषा नाही अशाच मनुष्याला साधू पुरुषाची भेट होते. मग ज्या तुकाराम महाराजांनी साधू पुरुषाच्या दर्शनाकरता अर्थकामाची सुद्धा अपेक्षा मनुष्यानं ठेवू नये हे शिकवलं, ज्याला अर्थकामाची अपेक्षा नाही त्याला साधूचं दर्शन होतं असं जे तुकाराम महाराज शिकवतात,
ते तुकाराम महाराज स्वतः अर्थाला आणि कामाला महत्व देतील असं आपल्याला म्हणता येत नाही. पुरुषार्थामध्ये अर्थाची गणना आहे, पुरुषार्थामध्ये कामाची गणना आहे, पण काम आणि अर्थ या दोघाला पुरुषार्थता कधी येते याचा विचार सांगत असताना आपल्याला पुरुषार्थाचा क्रम विचारात घ्यावा लागतो. पुरुषार्थ कशा क्रमानं सांगतात आपल्याकडं? पुरुषार्थ सांगा, 4 पुरुषार्थ सांगा म्हणल्याच्या नंतर गणना कशी असते? अर्थ, काम, धर्म, मोक्ष अशी गणना आहे का? धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशी गणना आहे. मोजत असताना कुठून मोजणी सुरू होते? धर्मापासून मोजणी सुरू होते. पहिला धर्म, दुसरा अर्थ, तिसरा काम आणि चौथा पुरुषार्थ मोक्ष म्हणून सांगितला जातो. बरोबर? मग अशी गणना करण्यामध्ये सुद्धा हेतू साधलेला आहे ना. अर्थ आणि काम याला धर्म आणि मोक्षाच्या मध्ये बसवलंय. धर्माच्या अधिष्ठानावर अर्थ आणि काम असावेत आणि अर्थ कामाचा उद्देश मोक्षप्राप्ती असावा, तेव्हा त्यांना पुरुषार्थता आहे. मध्ये असतील, चौकटीत बसले असतील, धर्म आणि मोक्षाच्या चौकटीमध्ये अर्थकाम बसले असतील तर त्यांना पुरुषार्थता. एरवीला पुरुषार्थता नाही. अर्थ अनर्थ ठरतो आणि काम हा विकार ठरतो. धर्माच्या मर्यादेला सोडून असलेला अर्थ आणि मोक्षाच्या हेतू वाचून असलेला अर्थ अनर्थ आहे. आपण कसाही मिळवलेला पैसा त्याला अर्थ पुरुषार्थ संत महात्मे म्हणतील का? कसं सांगितले? पैसा कसा मिळवायला सांगतात तुकाराम महाराज? जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहाराने पैसा मिळवायचा याचा अर्थ काय झाला? धर्म मार्गाने पैसा मिळवायचा, अधर्माच्या मार्गाने पैसा मिळवायचा नाही. कारण अर्थाला पैसा, अर्थ म्हणजे पैसा, द्रव्य, त्या द्रव्याला पुरुषार्थता येण्याकरता तो धर्म मार्गाने साध्य केला पाहिजे, धर्म मार्गाने मिळवला पाहिजे. बरं, जोडून या धन उत्तम व्यवहारे एवढंच सांगून तुकाराम महाराज गप्प बसले का? पुढं त्या अर्थाच्या विनियोगाचं बोलले. उदास विचारे वेच करी. त्या अर्थाच्या संबंधानं मनुष्याच्या अंतःकरणामध्ये उदास भावना असली पाहिजे. उदास भावना असली पाहिजे म्हणजे त्याची आसक्ती नसली पाहिजे. आसक्ती न ठेवता योग्य मार्गाने त्या द्रव्याचा विनियोग झाला पाहिजे. म्हणजे काय झालं? मोक्षाचा उद्देश असला पाहिजे. आसक्ती नसणे हे कशाकरता आवश्यक आहे? मोक्षाकरता. अगदी धर्माचा विचार जरी केला तरी धर्माला सुद्धा आसक्ती नसावी असं शास्त्रकार सांगत नाहीत. मोक्षाकरता मात्र आसक्ती नसलीच पाहिजे हा विचार आहे. मग जोडून या धन उत्तम व्यवहारे म्हणजे धर्म मार्गाने पैसा मिळवा आणि उदास विचारे वेच करी म्हणजे अनासक्त भावनेनं मोक्षाच्या उद्देशानं त्या द्रव्याचा विनियोग करा, खर्च करा असं सांगणाऱ्या तुकाराम महाराजांना अर्थ पुरुषार्थ ठरवायचा जर असेल तर तो धर्म आणि मोक्षाच्या चौकटीत बसला पाहिजे असं सांगायचं आहे. हे जसं अर्थाचं आहे तसं कामाच्या बद्दल सुद्धा विचार जर आपण केला तर काम सुद्धा धर्माला धरून असला पाहिजे. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. देवाने सांगितलं ना स्वतः गीतेमध्ये, धर्माशी अविरुद्ध असलेला काम माझी विभूती आहे. वंश वृद्धीला उपयोगी पडणारा काम माझी विभूती आहे. भोग विलासाकरता सेवन केलेला काम हा विकार आहे. धर्ममार्गाने सेवन केलेला काम त्याला काय म्हणतात? पुरुषार्थ म्हणतात. आणि त्या पुरुषार्थातून निर्माण होणारी जी संतती असते ना ती जगाला आदर्शभूत असते. बघा तुम्ही, जगामध्ये अनेक वाईट मुलंही निर्माण झाली आणि जगामध्ये अनेक चांगली मुलंही निर्माण झाली. अगदी भागवतातूनच उदाहरणानिशी सांगायचं झालं तर वासनानुसारी संसार झाला दितीचा आणि कश्यपाचा. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप जन्माला आले. आणि शास्त्रानुसारी संसार झाला कर्दम प्रजापतीचा आणि देवहूतीचा. त्यांच्या पोटी कपिलाचार्याचा अवतार झाला. कपिलाचार्य निर्माण झाले कशातून निर्माण झाले? संसारातून, पतिपत्नीच्या संबंधातून. पतिपत्नीच्या संबंधातून म्हणजे कामातूनच त्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे. पण कपिलाचार्य कोण आहेत? देवाची विभूती आहेत, देवाचा ज्ञानावतार आहेत. सगळ्या जगाला ज्ञान सांगण्याकरता म्हणून कपिलाचार्याचा अवतार झाला. हे कपिलाचार्य हे माता पित्याच्या संयोगातून म्हणजे कामातूनच निर्माण झालेले आहेत. पण तो काम कसा? धर्माविरुद्धो. धर्माशी अविरुद्ध असलेला तो काम आहे. आणि दिती आणि कश्यपाच्या संसाराचं जर चिंतन आपण केलं तर दिती आणि कश्यपाच्या संसारामध्ये दितीला वासना जागृत झाली आणि त्याच्या योगाने तिच्या पोटी जन्माला आलेली 2 मुलं म्हणजे एक हिरण्याक्ष, दुसरा हिरण्यकश्यप. हिरण्य हे यांची नावं सुद्धा शास्त्राने कशी ठेवलेली आहेत बघा ना. मायबापांनी कशी ठेवली बघा. एकाचं नाव हिरण्याक्ष, एकाचं नाव हिरण्यकश्यप. अक्ष म्हणजे डोळा,
हिरण्य म्हणजे सोनं, दोघांच्या नावात सोनं आहे. सोनं म्हणजे द्रव्य आहे. ज्याचा द्रव्यावर डोळा आहे त्याला म्हणायचं हिरण्याक्ष. आणि कश्यप शब्दाचा अर्थ शय्या असा आहे. जो सोन्यातच लोळणारा आहे, म्हणजे वैभवात लोळणारा, भोगविलासात राहणारा, त्याचं नाव आहे हिरण्यकश्यप. म्हणजे कामांध असलेला हिरण्यकश्यप निर्माण झाला संसारातूनच. अरे एका ऋषीच्या संसारातून निर्माण झाला, सामान्याच्या नाही. कश्यप ऋषीच्या संसारातून तो निर्माण झाला. कोण आहे तो? हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यप त्यांच्या संसारातून जन्माला आलेला, हिरण्याक्ष त्यांच्या संसारातून जन्माला आलेला. ज्यानं केवळ पैशावर दृष्टी ठेवली तो हिरण्याक्ष आहे. आणि जो केवळ पैशामध्ये लोळत राहिला, भोगत राहिला, तो हिरण्यकश्यप आहे. काम आणि अर्थामध्ये गुंतून पडलेले यांना म्हणतात अर्थ लोलुप, काम लोलुप. ते हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप. हे कधी निर्माण होतात? वासनेनं संसार झाला की हे निर्माण होतात. आणि शास्त्रानं संसार झाल्यानंतर कपिलाचार्याचा जसा अवतार होतो तसा महात्मा जन्माला येतो. मला काय सांगायचं आहे, एक काम विकार रूपी आहे आणि एक काम मात्र शास्त्रानं सांगितलेल्या पद्धतीनं सेवन केलेला काम हा आपल्याला पुरुषार्थ रूप पाहायला सापडतो. अर्थाचा विचार करताना तसंच आहे ना. धर्म मार्गाने मिळवलेला पैसा आणि मोक्षासाठी खर्च केलेला पैसा त्याला पुरुषार्थ रूपत आहे. नाहीतर मग अर्थमनर्थम भावय नित्यम. जगद्गुरु शंकराचार्यांनी चरपट पंजरीमध्ये आपल्याला सांगितलं, अर्थमनर्थम भावय नित्यम नास्ति तत सुखलेश सत्यम पुत्रादपि धन भाजाम भीती सर्वत्रेषा विहिता रीती. आचार्यांचं असं म्हणणं आहे, अर्थम अनर्थम भावय नित्यम. त्याला तुम्ही अर्थ म्हणता खरं, पण तो अनर्थ आहे हे लक्षात घ्या. चिंतन करा. भावय म्हणजे चिंतन करा. कधी करा? सतत असं चिंतन करा की बाबा अर्थ अनर्थच आहे. भागवतामध्ये द्रव्याच्या पाठीमागं 15 अनर्थाचा विचार सांगितला. 1-2 अनर्थ नाही, 15 अनर्थ. वाटोळ करणारा पैसा. पंचदशिकाराने सुद्धा थोडक्यात वर्णन केलं ना. अर्थानाम रजने क्लेशः तथैव परिपालने नाशे दुःखम व्यये दुःखम धिगर्थान क्लेशकारिणः. अर्थानाम अर्जने क्लेशः. पैसा मिळवताना क्लेश पडतात. तथैव परिपालने. पैसा सांभाळताना कष्ट पडतात. नाशे दुःखम. पैशाचा नाश झाला समजा, आपला ठेवल्या ठिकाणी पैसा कोणीतरी चोरून नेला, दुःख होतं. व्यये दुःखम. आवश्यकतेपेक्षा पैसा जास्त खर्च व्हायला लागला, मनुष्याला दुःख होतं. मग जो नाश झाल्यानंतर दुःख देतो, जो खर्च झाल्याच्या नंतर दुःख देतो, जो प्राप्त करताना दुःख देतो आणि जो सांभाळतानाही दुःख देतो, त्या पैशाला अर्थ कसं म्हणा? अनर्थम भावय नित्यम. त्याला अनर्थ म्हणा. नास्ति तत सुखलेश सत्यम. त्या पैशापासून आपल्याला सुखाचा लेशही प्राप्त होत नाही. ही गोष्ट सत्य म्हणतात जगद्गुरु शंकराचार्य. आणि ज्यांच्याकडे पैसा आहे अशा लोकांना भय असतं, चोराचंच असतं असं समजू नका. पुत्रादपि धन भाजाम भीती. पोराची भीती म्हणतात आचार्य. माणसं म्हणतात एखाद्याचं पोरगं असं असेल, उद्धट असेल, बापाचा पैसा घेत असताना बापाला त्रास देईल, त्याच्या बापाला म्हणजे दुर्जन पोराचं भय बापाला असू शकतं पैशा करता. आचार्य सांगतात तसं नाही. सर्वत्रैषा विहिता रीती. जगामध्ये सर्वत्र असाच प्रकार आहे की पुत्रापासून धनवान पुरुषाला भीती असतेच असते. कधी ना कधीतरी तो द्रव्य काढून घेणारच आहे ना याचं. म्हणजे काय झालं? ज्या द्रव्याच्या प्राप्तीकरता आपण धर्ममार्ग अवलंबला नव्हता आणि ज्या द्रव्याचा विनियोग करत असताना आपण मोक्षाचा उद्देश ठेवला नव्हता, असं जे द्रव्य आहे की नाही, त्या द्रव्याला पुरुषार्थ रूपता नसते, त्याला अनर्थ रूपता असते. पैशाच्या बद्दल, द्रव्याच्या बद्दल एक शास्त्रकारांनी सांगितलेले चिंतन असे पायका सुभाषितात आलं. पैशाचा विनियोग 3 पद्धतीनं होतो. दानम, भोगः, नाशः, तिस्रः गतयः भवन्ति वित्तस्य. यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवत्येव. कसं कसं होतं? पैशाचं आपल्याला काय काय करता येतं याचा विचार सांगितला. दानम, द्रव्याचं दान द्यावं. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं ना, द्रव्याचं दान दिलं पाहिजे. जोडोनी धन न घाली माते,
ब्रह्मवृंदे पूजनयते सत्याचरण दयाभूते करी सांगाते चुको नको ओ जव काळ असे दुरी ठेला जव काळ असे दुरी ठेला जव काळ असे दुरी ठेला जोडो निधन न घाली माती. महाराज सांगतात तुम्ही पैसा मिळवा पण मिळवलेला पैसा मातीत घालू नका वाया घालवू नका. मग काय करा ब्रह्मवृंदे पूजन येते वेदशास्त्र जाणणारे आचार्य संपन्न ब्राह्मण त्यांचं पूजन करा. येते म्हणजे संन्यासी त्यांचा सन्मान करा. साधू पुरुषाची पूजा करावी. ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी मनुष्याच्या सन्मानामध्ये गौरवामध्ये त्यांच्या सुखसोयीमध्ये मनुष्यानं द्रव्याचा खर्च करावा. माणसं असं विचारतात ब्रह्मज्ञानी महात्म्याची पूजा करून काय होणार त्याच्याकरता पैसा खर्च केला त्यांना दक्षिणा दिली काय होणार. आपला पैसा जाणार व्यवहाराच्या दृष्टीने आपला पैसा जाणार. बरं मिळणार काय मोक्ष मिळणार. अरे मोक्ष आम्हाला नकोच म्हणतात ना सामान्य संसारी माणसं. आमचा संसार चांगला झाला पाहिजे याच्याकरता त्या महात्म्याला द्रव्य देऊन टाका का आपण त्याला न देता आपल्या संसाराकरता द्रव्याचा वापर करा. उपनिषदामध्ये त्याचा विचार असा आलाय पहा. तस्मात् आत्मज्ञम अर्चयेत भौतिका महा. ज्या माणसाला ऐश्वर्याची इच्छा आहे म्हणजे संसाराचं सगळं ऐश्वर्य मला प्राप्त झालं पाहिजे असं ज्या माणसाला वाटतं त्या संसारी माणसानं ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी महात्म्याचा सन्मान करावा त्याच्या द्रव्याचा खर्च करा. ब्रह्मवृंदे पूजन येते हे करा. हे केलं की काय होतं द्रव्याचं दान होतं. पहिली द्रव्याची गती कोणती दानम. दुसरी गती कोणती भोग. आपल्याला समजा दान देवत नाही द्यावं वाटत नाही खऱ्या माणसाला पैसा सुटतच नाही द्यावा वाटतच नाही पैसा. दाने कापे हात नावडे ते विषे मात नावडे ते विषे मात नावडे ते विषे मात. कापे हात नावडे ते विषय मात. तुकाराम महाराज सांगतात की बाबा दान द्यायचं म्हणलं की हात थरथर कापतो म्हणे खऱ्या माणसाचा. कंजूष मनुष्य असला धनाची आसक्ती असलेला मनुष्य असला दान म्हणलं की त्याचा हात कापतो. एक जुने कीर्तनकार लोक उदाहरण सांगतात पहा. जुन्या काळामध्ये एक मनुष्य असा प्रवासाला निघाला. मोठा श्रीमंत शेठजी होता पण कंजूस होता. द्रव्याचं फार प्रेम होतं. त्याला द्रव्य खर्च करणं माहीतच नव्हतं. दे म्हणलं की त्याला आवडायचं नाही. एकदा रस्त्यानं चालला होता. अंधारी रात्र होती. जुना काळ पायी प्रवास करावा लागायचा. समोर विहीर होती. विहिरीला कठडा नव्हता. चालता चालता विहिरीत पडला. विहीर फार खोल नव्हती. त्या विहिरीमध्ये पडल्याच्या नंतर ओरडायला लागला कोणीतरी या बाबा मला वाचवा मी इथं पडलो या खड्ड्यात आहे कोणीतरी या कोणीतरी या. दिवस उजाडल्याच्या नंतर माणसं त्या रस्त्यानं जी चालली होती ते माणसं जमा झाली. पाहिलं आत शेठजी पडलेत. विहीर काही फार खोल नाही. आपण जर खाली वाकून हात दिला आणि शेठजीने आपला हात जर धरला तर त्याला वर काढता येतं. म्हणून 4-2 माणसांनी काय केलं वाकून वाकून त्या शेठजीला सांगितलं शेठजी हात द्या. ते द्या म्हणायचं माहीतच नाही ना. द्या म्हणलं की त्याला आवडायचं नाही ना. नावडे ते विषी मात. द्यायचं माहिती नसल्यामुळे शेठजीने हात द्या म्हटल्याबरोबर हात लपवायला सुरुवात केली. मागं मागच घ्यायला लागला. आता काय करा कसं काढा त्याला.
काढणं शक्य होईना. बाकीची माणसं थकून गेली, जाऊ दे म्हणे, त्यांना जर हात द्यायचा नसला तर आपण कशा करता त्यांना वर काढायचा प्रयत्न करायचा. सगळे लोक असे शांत बसून असताना दुसरा एक माणूस आला. त्या माणसाला त्या शेटजीचा परिचय होता. त्याने वाकून पाहिलं. कोण पडलं? शेटजी. काय चाललंय? त्यांना काढायचा प्रयत्न. तुम्ही काय करत होता? वाकून त्यांना हातात हात घेऊन वर काढायचा प्रयत्न करत होतो. बोललात काय? लोकांनी सांगितलं शेठजी हात द्या असं सांगे. तसं म्हणू नका, हात घ्या म्हणा. आणि एका शहाण्या माणसानं हात घातला आत खाली असा आणि सांगितलं शेठजी हात घ्या म्हणल्याबरोबर पकडलं ना शेठजीनं. आणि हाताला पकडल्यावर त्याला काढणं शक्य झालं. म्हणजे द्या हा शब्द सुद्धा चालत नाही. अगा मर हा बोलणं साहतीये की नाही, तसं त्या कृपण माणसाचं अगा दे हा बोलणं साहतीये. दे म्हणलेलं सुद्धा आवडत नाही. मग अशी अवस्था असेल तर त्या माणसानं काय करावं याचा विचार करत असताना शास्त्रकारांनी सांगितलं भोग हा, त्या द्रव्याचा भोग घ्या, उपभोग घ्या. देवत नाही ना, कमीत कमी उपभोग घ्या. उपभोग घेणं सुद्धा ते न द्यावं वाटत नाही ना, त्याच्यापेक्षा उपभोग घेणं बरं. पण एखादा माणूस असा असतो त्याला दान देणं हे जमत नाही आणि उपभोग भोगणं आवडत नाही, कृपण असतो. कृपणो धनलोभेन स्वांभार्याम नाधिगच्छति यरस्याम जायते पुत्रः समे वित्तम हरिष्यति. एक कृपण माणसाची गोष्ट सांगितली शास्त्रकाराने. कृपण माणूस आधी लग्न करायलाच तयार होत नाही आणि लग्न झाला तरी संसार करीतच नाही. का? पोटी पोरग जन्माला आलं तर मग ते सगळं माझं द्रव्य काढून घेईल की, ही भावना. एवढं द्रव्याचं प्रेम असलेल्या माणसाला शास्त्राने सांगितलं भोग भोगा बाबा. पहिली गती धनाची काय आहे? दान देणं. दुसरी गती काय आहे? भोग भोगणं. दाना एवढं पुण्य नसलं तरी भोगामध्ये पाप तरी नाही. तुमचं द्रव्य तुम्ही भोगायला लागला तर त्याच्यामध्ये पाप घडत नाही. पण तिसरी गती सांगितली नाशहा. आपण दानही दिलं नाही, आपण भोगही भोगला नाही तर ते द्रव्य आपल्याजवळ तसंच राहतं समजू नका, त्या द्रव्याचा नाश होऊन जातो. तिसरा गतयः भवन्ति वित्तस्य. या 3 गती द्रव्याच्या ठरलेल्या आहेत. मग काय करावं? भोग तरी भोगावा, नाहीतर दान तरी द्यावं. हे दान देण्याचा उद्देश निर्माण झाला की ते द्रव्य मोक्ष देणारं ठरतं, म्हणून पुरुषार्थ आहे. आणि त्या द्रव्याचा भोग भोगावा वाटलं की मोक्ष मिळत नसल्यामुळं ते द्रव्य आपल्याला काम हे अर्थ पुरुषार्थात गणता येत नाही. त्याला अर्थ अनर्थ रूप असलेला अर्थ म्हणावं लागतं. एवढंच मला सांगायचंय. अर्थाला अनर्थ रूपताही आहे, अर्थाला पुरुषार्थ रूपताही आहे. कामाच्या बद्दल विचार करत असताना सुद्धा कामाला विकार रूपताही आहे. काम विकार आहे. आपल्या अंतःकरणात निर्माण झालेला काम, क्रोध, लोभ हे 3 विकार ज्याच्या अंतःकरणामध्ये जागे आहेत त्याचं हित झालं असं माझ्या ऐकण्यात नाही, असं देवही म्हणतात. हे 3ही जीवी जव जागते तवनिकी याची प्राप्ती. हे माझेही कान नायकती देवही बोले. देवाने सुद्धा असं सांगितलं की बाबा हे काम, क्रोध, लोभ नावाचे विकार ज्याच्या अंतःकरणामध्ये जागे आहेत ना, त्याला निक्याची प्राप्ती म्हणजे कल्याणाची प्राप्ती झाली असं माझ्या सुद्धा कानावर नाही. कोण? देवही बोलला. याचा अर्थ काय? काम विकार आहे, तो दुष्ट आहे, तो घात करणारा आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समोद्भव महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणम. देवाने गीतेमध्ये सांगितलं आपल्याला. हा काम कसा आहे? महाशनो खादाड आहे, महापाप्मा फार पापी आहे, विध्येनमिह वैरिणम आपला घात करणारा तो वैरी आहे असं त्या कामाच्या बद्दल तुम्ही जाणून घ्या म्हणतात परमात्मा. म्हणजे काम कसा झाला? विकार. हा विकार रूप काम आहे. तो आपल्याला त्रास देणारा आहे, अनर्थ घडवणारा आहे. कामांध झाल्याच्या युगानं कितीतरी लोकांचं नुकसान झाल्याच्या कथा आपल्याला पुराण इतिहासामध्ये ऐकायला मिळतात. सुंद आणि उपसुंद नावाचे 2 राक्षस होऊन गेले. हिरण्यकश्यपूच्याच वंशात झाले ते. 2 भाऊ होते. एकाचं नाव सुंद, एकाचं नाव उपसुंद. दोघांचं एकमेकावर जीवश्च कंठश्च प्रेम. दोघांनी तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाला सांगितलं आम्हाला अमर करा. ब्रह्मदेव म्हणले मला करता येत नाही, मीच मरणार आहे, तुम्हाला कसला अमर करू?
मग याने सांगितलं असं करा म्हणे. ब्रह्मदेवाने सांगितलं दुसरं काहीतरी मागा. हे म्हणायला लागले असं करा, आम्हाला अमर करणं शक्य नसलं तर असं आम्ही मागतो की आमच्या दोघांमध्ये वैर निर्माण व्हावं आणि आमच्याच युद्ध व्हावं, तरच आम्हाला मरण, नाही तर मरण येणार नाही. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून टाकलं. दोघांचं प्रेम होतं, दोघालाही वाटत होतं की बाबा आपल्या एकमेकांमध्ये वैर निर्माण होणार नाही. अशा अवस्थेमध्ये जगाला उपद्रव करायला लागले, त्रास द्यायला लागले, दैत्यच होते. त्याच्यामुळे उन्मत्त होऊन आता आपल्याला मरण नाही आणि आपण जगाचा छळ करू शकतो, या भावनेनं जगाला छळायला लागले. देवाला काळजी पडली, आता काय करा. सगळे देव विचारत पडले या सुंद उपसुंदाचा नाश कसा व्हायचा. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं देवा त्याला वर दिला तुम्ही, दिलाय म्हणे. त्या दोघांमध्ये वैर निर्माण झाल्याशिवाय त्यांचं युद्ध झाल्याशिवाय त्यांना मरण नाही म्हणे. मग आता कसं करायचं देवा. देवानं सांगितलं कोणीच अमर नसतं, मी जर अमर नाही तर मी वर दिल्याच्या नंतर ते अमर कसे होतील म्हणे. त्या दोघांच्या मरणाची व्यवस्था करतो. कशी करता. देवाने सांगितलं, ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्हाला काय करायचंय, त्यांच्या मरणाची व्यवस्था करतो. करा म्हणे देवा. ब्रह्मदेवाने काय करावं, एक तिलोत्तमा नावाची अप्सरा निर्माण केली. तिलोत्तमा म्हणजे तिच्या अंगावरचा तिळनतिळ उत्तम होता म्हणे. अशी ती उत्तम सुंदर अशी ती तिलोत्तमा निर्माण केली. त्या तिलोत्तमेला सांगितलं ते सुंदर उपसुंदर राहतात ना, त्यांच्या नगराच्या बाजूला जा, त्यांच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण कर आणि त्यांच्यात युद्ध झालं पाहिजे असं पहा. तिलोत्तमा तिथं गेली. या दोघांच्या नगराच्या बाहेर एका उपवनामध्ये त्यांची क्रीडा चाललेली. कोणी नृत्य करतंय, कोणी गायन करतंय, धुंद झालेले सगळे. अशा अवस्थेमध्ये ते तिथं असतानाही तिलोत्तमा तिथं गेली. बाजूनं फुलं तोडायला लागली एका वेलीची आणि ती सुंदर स्त्री फुलं तोडत असलेली पाहिल्याबरोबर सुंदर नावाचा जो भाऊ होता तो उठला आणि तिकडे गेला आणि तिला म्हणायला लागला कोण तो. माझं नाव तिलोत्तमा. कुठून आली. सत्यलोकातून आली. कशाला आली. माझं काय काम आहे तुम्हाला काय सांगू म्हणे मी. लग्न झाले का. तिलोत्तमेनं सांगितलं झालं नाही. करणार आहेस का. करीन म्हणे. माझ्याशी करशील का. करीन म्हणे. आता माझ्याशी लग्न करशील का म्हणल्यानंतर तो आनंदात तिच्या मागं फिरायला लागला. मागं धाकटा भाऊ होता उपसुंद, तो सभेत बसलेला होता, तो नृत्य गायन बघत होता. त्याला विचारायला बराच वेळ झाला आपला दादा कुठे गेला. त्याला शोधायला हा निघाला. दादाला शोधायला गेल्याच्या नंतर त्याला दृश्य असं दिसलं तिथं ती अप्सरा आहे. त्या अप्सरेच्या बरोबर हा आहे. तिचा अनुनय विनय करतो, माझा स्वीकार कर म्हणून तिला प्रार्थना करतो. असं पाहिलं. यालाही तिच्याविषयी अपेक्षा निर्माण झाली. ती तेवढीच सुंदर यालाही जाणवली. जाऊन त्यानं विचारलं कोण तू. ती म्हणायला लागली तिलोत्तमा. कुठून आलीस. सत्यलोकातून. कोणी पाठवलं. ब्रह्मदेवाने. कशाला. माझं काम मला ठाऊक म्हणे. लग्न झाले का. हे कोण विचारतो. आता धाकटा भाऊ उपसुंद. झालं नाही म्हणे. लग्न करणार आहेस का. करीन म्हणे. माझ्याशी करशील का. करीन म्हणे. आता हा म्हणायला लागला माझ्याशी लग्न करणार म्हणून तो तिच्या मागं लागला. तो पहिला भाऊ त्यालाही सांगितलं तिनं तुझ्याशी लग्न करेन, तो मागं लागला. आणि दोघा भावाची गाठ भेट झाल्याच्या नंतर त्यानं सांगितलं उपसुंदानं दादा ही तिलोत्तमा आली ना. हो माझ्याशी लग्न करते म्हणली बरं का. चांगलं झालं ना दादा. दादा म्हणला मूर्खा तुझ्या आधी माझ्याशी लग्न करते म्हणाल. कशाच चांगलं झालं. ती माझी बायको आहे. माझी बायको म्हणजे मोठ्या भावाची बायको, तुला आईसारखी आहे. हा म्हणायला लागला दादा थोडी लाज वाटू द्या. माझी धाकट्या भावाची ती बायको, तिला सून मानायचं सोडून तिला बायको म्हणून वापरायचा विचार घ्या. दोघात भांडण. भांडणाचा परिणाम युद्धात. युद्ध झालं. त्या उबरदानाचं असं होतं या दोघांमध्ये आपसात भांडण होऊन युद्ध झालं की यांचं मरून गेले. कशाचा परिणाम सांगा मला. कामाचा. हा काम कोणता. विकार रूप. धर्माला धरून नाही आणि मोक्षाला उद्देशून नाही म्हणून त्या कामाला विकार म्हणावं लागतं. पण असे अनर्थरूप अर्थ आणि विकार रूप काम हे दोन पुरुषार्थ म्हणण्याच्या लायकीचे नसतात. हे ज्याच्या चित्तात नाहीत त्याला साधू भेट देतो. अर्थकामाचा आड नाही चित्ता असला अनर्थरूपी अर्थ आणि विकार रूप काम त्याची ज्याच्या चित्ताला इच्छा नाही त्याला साधू दर्शन देतात असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. पण हे पुरुषार्थ कधी ठरतात. धर्म आणि मोक्षाच्या चौकटीत बसले की यांना पुरुषार्थ रूपता येते. म्हणून पुरुषार्थ रूप असलेला अर्थ आणि पुरुषार्थ रूप असलेला काम याचा गौरवही संत महात्म्यांनी केलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. द्रव्य असावं, त्याचं भरपूर दान द्यावं, संतांनी कौतुक केलं.
संसार करावा, त्या संसारातून दिव्य संतती निर्माण करावी. संतांनी कौतुक केलं. अरे त्या प्रियव्रत राजाच्या बद्दलची कथा ऐका. भागवताच्या पंचम स्कंधात सुरुवातीला त्या प्रियव्रत राजाची कथा आली. स्वयंभू मनुच्या पोटी जन्माला आलेला पहिला मुलगा प्रियव्रत राजा. सगळं जग त्याच्या मालकीचं होतं. असा तो प्रियव्रत राजा. वैराग्य होता अंतःकरणाला. संसार करायचा नाही ठरलं होतं. उत्तानपाद राजा त्याचा धाकटा भाऊ होता. त्याचं लग्न करून त्याचा संसार सुरू झाला होता. आणि याचा संसार नाही, मोठा भाऊ आहे. लग्न करायचंच नाही असं ठरवलेलं त्यानं विरक्तीच्या अवस्थेमध्ये. आणि त्याचं वैराग्य पाहून एखाद्या दिवशी नारद महर्षी त्याच्याकडे आले. नारदाने त्याला सांगितलं, बाबा तुला वैराग्य असं की ज्ञान सांगावं. भले त्याला ज्ञान सांगता येत नाही, तुला वैराग्य बस, उपदेश करतो. नारदाने त्याला उपदेश सुरू केला. नारदाच्या मुखातून ज्ञानाच्या गोष्टी, ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तो ऐकत असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेव आले. आणि ब्रह्मदेव आलेले पाहिल्याबरोबर नारदेव उठून उभे राहिले, कारण नारदाचे वडील आहेत ब्रह्मदेव. हा प्रियव्रत राजा उठून उभा राहिला. या देवा, या देवा. दोघांनी नमस्कार केला. ब्रह्मदेवाला बसवलं, सन्मान झाला, पूजा झाली. आणि ब्रह्मदेवाला साष्टांग नमस्कार घालून दोघं जण थांबलेले असताना ब्रह्मदेवाने नारदाला विचारलं, नारदा कुठं आलास? इथं आलो. कशाला आलास? या प्रियव्रताला भेटायला आलो. काय चाललं होतं? याला पाठ सांगत होतो. कशाचा पाठ? ब्रह्मज्ञानाचा पाठ सांगत होतो. कशामुळं? याला विरक्ती आहे ना. अंतःकरणाला वैराग्य असलेल्या मनुष्याला ज्ञान सांगायला हरकत नसते, असा शास्त्राचा नियम आहे ना. साधन चतुष्ट संपत्ती प्राप्त आहे ना याला. सांगतो म्हणे ज्ञान. याला ज्ञान सांगतो म्हणल्याबरोबर ब्रह्मदेवानं सांगितलं, नाही म्हणे याला ज्ञान सांगू नको. का? याचं लग्न करायचंय. अरे प्रियव्रत म्हणायला लागला, ज्याला लग्नाची इच्छा आहे त्याच्या अंतःकरणाला सुद्धा तुम्ही उपदेश करून वैराग्य निर्माण करताना लग्न करू नको म्हणता देवा. आणि मला लग्नाची आयतीच इच्छा नाही. अशा अवस्थेमध्ये मी वैराग्याच्या अवस्थेत असताना ज्ञान ऐकायला लागलो. अरे वैराग्य निर्माण करून घेऊन ज्ञान ऐकावं लागतं हो देवा. मला आपोआप वैराग्य आहे तर मला कशा करता लग्न करायला सांगता? देवाने सांगितलं, तुझ्यासारख्या अनासक्त महात्म्याचा संसार झाला तर काही बिघडत नाही. आणि अनासक्त महात्म्याने केलेल्या संसारातून निर्माण होणारी संतती जगाला उपकारक ठरते. म्हणून तुला लग्न करायला लावायचे. आसक्ती नसते चित्ताला महात्म्याच्या. आणि अनासक्त महात्म्याचा संसार झाला त्याच्यात काय बिघडायचे सांगा ना. ज्याच्या चित्ताला आसक्ती नाही त्या माणसानं संसार केला, काही बिघडत नाही. आणि ज्याच्या चित्ताला आसक्ती आहे तो घरदार सोडून गेला तरी बिघडतं. सर्वस्व सांडोनी वना गेला, वनी वनिता चिंतू लागला. काय उपयोग आहे सांगा? अरण्यात जाऊन बसायचं आणि तिथं गेल्याच्या नंतर पुन्हा सगळा संसार उभा करायचा. एक माणूस असाच वैराग्यानं घराचा त्याग करून रानात गेला. गावाच्या बाहेर राहिला. झोपडी निर्माण केली आणि तिथं राहायला लागला. वैराग्य झालं होतं, थोडंसं वैराग्य झालं होतं, पण ते कोवळं वैराग्य होतं, पक्क झालं नव्हतं अजून. वैराग्याची अवस्था असल्यामुळे 2 लंगोट्या, एक लहानशी झोपडी, तिथं राहायचा. गावातून कोणीतरी येऊन भिक्षा आणून द्यायचं त्याला आणि तेवढी खायचं आणि तिथं बसून असायचा. तपस्या करीत बसवलेला असायचा. योगायोगानं काय झालं? आसक्ती असली अंतःकरणामध्ये म्हणजे कसा संसार पुन्हा उभा राहतो याच्याकरता मी हे उदाहरण बोलायला लागलो बरं का. त्याच्या चित्तातलं वैराग्य पक्क झालं नाही म्हणजे आसक्ती आहे. योग असा झाला, 2 लंगोट्या त्याच्याजवळ होत्या. एक लंगोटी अंगावर असायची आणि एक लंगोटी धुवून वाळत घातलेली असायची. ती धुवून वाळत घातलेली लंगोटी एक उंदीर तिथे येऊन रोज कुरतडायला लागला. पाहिलं यानं? आता लंगोटीचा मोह असावा का हो? ज्यानं सर्वस्वाचा त्याग करून अंगावर केवळ लंगोटी घालायचं ठरवलेलं आहे त्याची लंगोटी उंदीर कातरायला लागला. याला ते नको वाटलं म्हणजे आसक्ती आहे. परिणाम काय झाला? चेहरा उतरला. गावातून लोक दर्शनाला रोज संध्याकाळच्या वेळेला याच्याकडे यायचे. थोडेसे गप्पा ऐकून त्याच्याकडून काही ज्ञानाच्या गोष्टी ऐकून जायचे. आलेल्या लोकांनी मंडळींनी पाहिलं याचा चेहरा उतरलेला. एका जवळच्या भक्तानं विचारलं, महाराज आज काही बरं नाही? बरे म्हणे. ताप आलाय? काही झालं नाही. चेहरा उतरला म्हणे तुमचा? हो. काय झालं? थोडी काळजी निर्माण झाली. काय काळजी? माझ्याजवळ 2च लंगोटे आहेत. मग त्याच्यातली एक लंगोटी रोज उंदीर कातरतो, म्हणजे रोज एक कातरणार म्हणजे रोज 2ही कातरल्या जाणार. आणि ह्या 2ही लंगोट्या गेल्यावर मी काय करू? माझ्या गुरुनं इथं मला बसवत असताना 2च लंगोट्या दिल्या. अधिक संग्रह करू नको म्हणून सांगितले. कसं करू? त्यानं सांगितलं, महाराज व्यवस्था करू. काय व्यवस्था करता? उंदीर येणार नाही याची व्यवस्था करतो म्हणे. काय करायचं? त्याने एक मांजरच आणून दिलं याला.
म्हणजे लंगोट्या कात्रीत होता उंदीर, त्याच्याकरता म्हणून त्या गावातल्या माणसाने काय केलं, याला मांजर आणून दिलं. याला मांजर मिळालं, मांजराने त्या उंदराचा फडशा पाडला, लंगोटी फाटायची थांबली. हो, पण एका दिवशी पुन्हा याचा चेहरा उतरल्याबरोबर माणसाने विचारलं, महाराज काय झालं? नाही, काळजी आहे म्हणे. कशाची काळजी? अजून वेगळी काळजी आहे. काळजी आहे. अरे उंदीर येतो का आता? येत नाही म्हणे. पहिला मेला, दुसरा या मांजराच्या भीतीने येतच नाही. मग काळजी काय आता? ते मांजर मरायला टेकलं म्हणले. म्हणजे त्याला काही खायला मिळणार नाही. इथं मी रानामध्ये तपस्या करीत बसलेला, उंदीर संपून गेले, आता दुसरा उंदीर येत नाही, याला खायला काही मिळत नाही, माझ्याजवळ मला आलेली भिक्षा मला पुरत नाही, मी याला काय देऊ? एका माणसानं सांगितलं, महाराज त्याची व्यवस्था करू. काय? या मांजरीला दुधासाठी एक तुम्हाला गायच दान करतो म्हणे. आता याला गाय मिळाली. गाय मिळाल्याच्या नंतर त्या गायचं दूध काढायचं, ते तापवायचं, त्या मांजरीला द्यायचं, आपण स्वतः वापरायचं. दूध उरायला लागलं, वाया चाललं. त्या गायीला चाराय करताय का ना, शेतही दिलं याला. झालं, शेत मिळालं, गाय मिळाली. त्या गायीचं दूध काढून मांजरीला पाजणं चालू झालं, पण ते दूध उरायला लागलं. उरायला लागल्यावर पुन्हा चिंता. लोकांनी विचारलं, काय झालं महाराज? काही नाही म्हणे, ती गाय आली. हो. चरायला शेत आहे. हो. मांजरीचा काही त्रास नाही, आता मांजरीला दूध मिळतं. हो. उंदीर येत नाही. उंदीर येत नाही, मांजर पुष्ट आहे, मांजरीला दूध मिळतं, गाईला चारा मिळतो, गाय व्यवस्थित दूध देते. पण आता काय चिंता निर्माण झाली? त्यानं सांगितलं, काही नाही म्हणे, गाईचं दूध भरपूर आहे, ते उरतं, त्या दुधाची व्यवस्था कोणी करायची? लोकांनी सांगितलं, त्याची व्यवस्था करू. काय करता? दुधाची व्यवस्था करणारी आणून देतो म्हणे तुम्हाला. एक पोरगीच दिली एकानं त्याला, घ्या महाराज, हे लग्न करा. दुधाची व्यवस्था करणारी मिळाली. झालं, लग्न झालं. लग्न झाल्यावर काय हो, कुंभारीन झाल्यावर मडक्याला काय कमी आहे? मुलं बाळ झाली, संसार वाढला. त्याला तिथं बसवणारा त्याचा जो गुरु होता तो 10-12 वर्षांनी आला. अरे इथं एकाला वैराग्य निर्माण झालेल्या माणसाला इथं तपस्या करायला बसवलं होतं, आणि गोकुळ कसं उभं राहिलं इथं? तो विचारात पडला. त्यानं तिथं येऊन विचारलं, म्हणे कोण बाबा इथं एकाला बसवलं होतं? तो म्हणला, मीच आहे. आणि हे कसं झालं? त्यानं उत्तर दिलं, कौपीन संरक्षणार्थायम खटाटोप. हा सगळा खटाटोप कशाचा आहे? लंगोटी राखायचा खटाटोप आहे म्हणे. मी काय कशा करता बोललो? हे ज्याच्या चित्ताला आसक्ती आहे अशा मनुष्यानं घरादाराचा त्याग जरी केला तरी पुन्हा संसार उभा राहतो. आणि ज्याच्या चित्ताला आसक्ती नाही असा प्रियव्रतासारखा महात्मा जेव्हा संसार करतो तेव्हा त्याच्या संसारातून सुद्धा जगाचं कल्याण करणारी संतती निर्माण होते. हे लक्षात घ्या. मी कशा करता बोललो? यांचा जो काम आहे, सुंद आणि उपसुंदाचाही कामच आहे, आणि प्रियव्रतासारख्या महात्म्याला 7-7 मुलं होत असताना त्यांचाही कामच आहे. पण तो काम आणि हा काम फरक आहे की नाही? बोला. प्रियव्रताचं काम पुरुषार्थ आहे, सुंद उपसुंदाचा काम हा विकार आहे. असा अर्थरूप पुरुषार्थ असावा. अर्थ म्हणजे अर्थ खरा खरा धर्म आणि मोक्षाच्या चौकटीतला अर्थ असावा, आणि धर्म आणि मोक्षाच्या चौकटीतला काम असावा, तेव्हा मनुष्याचं जीवन धन्य होतं. मी कशा करता बोललो? ज्याच्या चित्ताला अर्थ काम या विकाराची चाडही नाही त्याला महात्मा दर्शन देतो. म्हणजे काय झालं? तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषाला अर्थाची कामाची चाड नाही. अर्थाची कामाची चाड नाही. मोक्ष मान्य आहे, धर्म मान्य आहे, भक्ती मान्य आहे. मग अर्थ आणि कामाच्या संबंधानं जर त्यांना चाडच नसेल तर तुकाराम महाराजासारखा महात्मा जगाला उपदेश करताना तरी अर्थकामाचा उपदेश करेल का? नाही. करील तर धर्माचा उपदेश करेल. धर्माचा उपदेश करेल. असं आचरण करा, तसं आचरण करा, हा धर्माचा उपदेश झाला. करील तर मोक्षाचा उपदेश करेल. तत्वज्ञान मिळवा, विचार करा. विचारा वाचून, विचारा वाचून, समाधान
पविजे समाधान देह त्रिगुणाचा बांधा देह त्रिगुणाचा बांधा विचारा वाचून न पविजे समाधान. मनुष्याला विचार केल्याशिवाय खरं समाधान प्राप्त होतच नाही. विचार केला पाहिजे. हा विचार करा असं संत महात्मे जे आपल्याला शिकवतात ना, हा विचार कशा करता? मोक्षा करता. आचरण करा हे सांगितलं, हा धर्माचा उपदेश झाला. विचार करा हे सांगितलं, हा मोक्षाचा उपदेश झाला. आणि आपण सगळ्यांनी परमात्मा पंढरीनाथाच्या संबंधानं अंतःकरणामध्ये निरतिशय प्रेम धारण करावं, हा भक्तीचा विचार झाला. देवावर प्रेम करा, देवावर प्रेम करा, भक्ती करा. ते जुनिया जन भक्ती करा, सर्व काळ भक्ती करा. परमात्मा पंढरीनाथाच्या भक्तीशिवाय आपल्याला मार्ग नाही, गती नाही, हे संतांनी शिकवलं. मी कशा करता बोललो? भक्ती करा हा उपदेश करतात, विचार करा हा उपदेश करतात, आणि धर्माचरण करा हा उपदेश संत महात्मे करतात. म्हणजे धर्म, मोक्ष आणि भक्ती या 3 पुरुषार्थाच्या संबंधानं साधुपुरुषाचा विचार असतो. त्याप्रमाणे जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या धर्मपत्नीला जरी बोलायला लागले तरी तिच्याशी बोलत असताना सुद्धा धर्म, मोक्ष आणि भक्ती या 3 पुरुषार्थाला सोडून कोणताही विचार सांगत नाहीत. आणि असा विचार तुकाराम महाराजांच्या या पूर्णबोध प्रकरणामध्ये आहे. त्याचा आपल्याला उद्या आणि परवाला विचार करायचा आहे. आज थोडासा उशीर झाला. आपण थोडीशी सुरुवात करायची म्हणून जरी केलेली असली तरी पुढच्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं आत्ता आपल्याला थांबलं पाहिजे. संतांचं नामस्मरण करू, या ठिकाणी थांबू. आणि उद्याला मात्र आपण या पूर्णबोध प्रकरणाच्या विचाराला सुरुवात करू. पूर्णबोध नावसुद्धा तुकाराम महाराजांनी फार सुंदर दिलेलं आहे. हे पांडुरंग कथा आहे. बायकोला केलेला उपदेश पण तुकाराम महाराज हिला पांडुरंग कथा म्हणतात. ते कसं आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. उद्यापासून तो आपण उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये आपल्याला तो विचार पाहायचा आहे. वेळ कोणती आपली? 2 वाजताची का 3ची? 3 ते 5 या वेळेमध्ये. बरोबर 3ला उद्याला सुरुवात करू, म्हणजे 5पर्यंत आपल्याला विचार करता येईल. संतांचं नामस्मरण करून आता थांबूयात. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. बोला सर्वांनी मग टाळी. ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. आरतीसाठी जे कोणी आहेत समोर जे आरती घेऊन आहेत त्यांनी समोर यायचं.
आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा गोपने ज्ञान जगी हित निरती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा प्रगट मुझ बोले विश्व ब्रह्मचे केले रामा जनार्दनी पायी टकची ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती संत मनोवेदना माझा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंदमती पाया कवी आमा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा रगवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाने अवकरचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा तुकिता तुलसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंदमूर्ती पायला कवी आमा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा खाली लोटांगण दीन चरण पाय नर्मदे